पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गजालाचा चौकशी दरम्यान मोठा खुलासा। गजालानं तिच्या भावाच्या मोबाईलवरून पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवली होती। मुरादाबादचा पाकिस्तानी हेर शहजाद आखत होता मोठ्या हल्ल्याचा कट। शहजादनं रामपूरमधील अनेक तरुणांना पाकिस्तानात पाठवलं आणि त्यांच्यासाठी व्हिसा मिळवला। ISIच्या पैशाचा वापर भारतात हेरगिरी करण्यासाठी करत असल्याचा संशय। रकमेच्या बदल्यात कागदपत्रांशिवाय सिम कार्ड पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। मुंबई गुन्हे शाखेकडून 23 वर्षीय समीर मेहबूब खानला अटक करण्यात आली। अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरून BSF कडून एका पाकिस्तानीला अटक। सध्या त्याची चौकशी सुरू। जयराम रमेश यांचा केंद्रावर हल्लाबोल। पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी खुलेआम फिरतायत आणि आमचे खासदारही दुसऱ्या देशात पाठवले जात आहेत। शिष्टमंडळावर जयराम रमेश यांची टीका। कर्नाटक भाजप IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्या विरोधात FIR दाखल। राहुल गांधी यांची बदनामी तसंच काँग्रेसला तुर्कीशी जोडल्याबद्दल भारतीय युवा काँग्रेसच्या कायदेशीर सेलकडून तक्रार दाखल। जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची पूंछ ब्रिगेड मुख्यालयाला भेट। भारतीय लष्कराचे सैनिक आणि BSF जवानांशी संवाद। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ रवाना होणार। पहिल्या टप्प्यात श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात 8 सदस्यांचं शिष्टमंडळ आज UAE आणि पश्चिम आफ्रिकेच्या दौऱ्यावर। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मनसे नेते अमित ठाकरे वाढदिवस साजरा करणार नाही। 24 मे रोजी अमित ठाकरेंचा वाढदिवस। मुंबईत गेल्या काही दिवसात बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या वारंवार धमक्या। ईमेल पाठवणाऱ्यानं प्रॉक्सी IP वापरल्याची माहिती। मुंबईतील टाटा हॉस्पिटल, विमानतळ, ताज हॉटेलला मेल। सुरक्षा यंत्रणेच्या कामांचं निरीक्षण करण्यासाठी पोकळ धमक्या। भारताचं दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण। पाकिस्तानकडून नागरिकांवर गोळीबार झाल्याचे पुरावे समोर। सैनिकांच्या समर्थनार्थ सांगलीत काँग्रेसची तिरंगा रॅली। खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम रॅलीमध्ये सहभागी। भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी बीडमध्ये काँग्रेसची तिरंगा रॅली। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रॅलीत सहभागी। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात तिरंगा यात्रेचं आयोजन। नागपूरचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।